फक्त वाटीभर ओला नारळ वापरून अगदी पातेलभर ही सोलकढी बनवून तयार झालेली आहे आणि या सोलकढीचा रंग तुम्ही बघू शकता, अगदी सुंदर असा गुलाबी रंग या सोलकढीला आलेला आहे। तर या सोलकढीला छान गुलाबी रंग येण्यासाठी कोणताही फूड कलर वापरलेला नाही आहे, तर अगदी नैसर्गिक गोष्ट वापरून मस्त अशा गुलाबी रंगाची ही सोलकढी बनवलेली आहे। नमस्कार, मी सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अगदी वाटीभर ओला नारळ वापरून अगदी पातेलभर मस्त गुलाबी रंगाची ही सोलकढी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर चला मग मस्त अशी ही रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी यासाठी आपल्याला लागणार आहे हा ओला नारळ। तर इथे मी 1 वाटी हा ओला नारळ घेतलेला आहे आणि या नारळाचे छान पातळ असे काप करून घेतलेले आहेत। तर यासोबतच आपल्याला सोलकढी बनवण्यासाठी इतर काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। तर इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर 2 ते 3 आपल्याला लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत। 2 छोटे तुकडे इथे मी हिरव्या मिरचीचे घेतलेले आहेत। तर हिरवी मिरची ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल, किंवा यापेक्षा जास्त तुम्हाला आवडत असेल मिरची तर यापेक्षा जास्त सुद्धा घालू शकताय। तर इथे एक छोटासा तुकडा आल्याचा, 1 चमचा साखर आणि पाव चमचा मीठ घेतलेला आहे। त्यासोबतच पाव चमचा आपल्याला जिरे लागणार आहेत। यासोबतच आपल्याला लागणार आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सोलकढीमध्ये वरून घालण्यासाठी, आणि कोकम आगळ आपल्याला लागणार आहे। तर इथे मी 2 चमचे कोकम आगळ घेतलेला आहे। तर हे आपण शेवटी वापरणार आहोत। जर तुमच्याकडे कोकम आगळ नसेल तर इथे तुम्ही कोकमचा वापर केला तरी चालू शकतं। तर इथे अशा पद्धतीने आपल्याला 5 ते 6 तुकडे कोकमचे घ्यायचे आहेत आणि यामध्ये गरम किंवा साधं पाणी घालून तुम्ही एक 10-15 मिनिटं ठेवला तर कोकम छान भिजला जाईल। त्यानंतर तो छान कुस्करून घ्यायचा आणि त्याचं पाणी गाळून वापरला तरी सुद्धा चालू शकतं। तर इथे मी कोकम आगळ वापरणार आहे, हा आपल्याला शेवटी लागणार आहे। तर थोडा वेळ हा मी बाजूला ठेवते आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी आपण खोबरं काढून घेऊयात। यानंतर आपण हे जे घेतलेलं सगळं साहित्य आहे, तर हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला फिरवायचं आहे। पण त्यापूर्वी आपण यामध्ये खास गोष्ट घालणार आहोत, ज्यामुळे आपल्या या सोलकढीला अतिशय सुंदर गुलाबी रंग येणार आहे। तर ती खास गोष्ट म्हणजे हे आहे बीट। तर बीटाचे 5 ते 6 छोटे तुकडे आपल्याला इथे लागणार आहेत। तर हा बीट आपल्याला शिजवून वगैरे घ्यायचा नाही आहे, बीट हा कच्चाच घेतलेला आहे आणि याची साल काढून छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। कोणत्याही प्रकारचा फूड कलर, पावडर कलर किंवा लिक्विड कलर न वापरता अगदी नैसर्गिक ही गोष्ट वापरून आपण सोलकढी अगदी सुंदर गुलाबी रंगाची बनवू शकतो। तर हे बीट आपण सोलकढीमध्ये वापरतोय, तर काही जणांना वाटेल की या बीटाचा स्वाद किंवा वास या सोलकढीमध्ये उतरतो का? तर अजिबात नाही, याचा कुठल्याही प्रकारचा वास किंवा स्वाद या सोलकढीमध्ये अजिबात उतरत नाही। फक्त रंग या सोलकढीला या बीटामुळे येतो आणि खूप सुंदर अशी आपली नैसर्गिक ही सोलकढी बनून तयार होते। तर आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला पाणी न टाकता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरला फिरवायचं आहे आणि मिश्रण थोडंसं बारीक झालं की पाणी घालून अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे। सुरुवातीला जर तुम्ही पाणी घालून मिक्सरला फिरवला तर खोबऱ्याचे तुकडे तसेच राहू शकतात। तर इथे हे मिक्सरला फिरवल्यानंतर तुम्ही या मिश्रणाचा रंग बघू शकताय, अगदी सुंदर गुलाबी रंग या मिश्रणाला आलेला आहे। बीट वापरल्यामुळे अगदी नैसर्गिक असा रंग या सोलकढीला येतो। तर हे वाटून घेतलेलं मिश्रण आता आपण गाळून घेणार आहोत। तर एका पातेल्यावरती चाळण ठेवून हे मिश्रण मी गाळून घेते। तर इथे तुम्ही कापडाच्या साहाय्याने सुद्धा हे मिश्रण गाळून घेऊ शकताय। सगळं मिश्रण या चाळणीवरती ओतल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने थोडंसं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे या मिश्रणामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टींचा अर्क किंवा नारळाचं दूध व्यवस्थित खाली पातेल्यामध्ये जमा होतं। तर सगळं हे अशा पद्धतीने थोडंसं दाबून घेतल्यानंतर मिश्रण थोडंसं कोरडं होतं। त्यानंतर पुन्हा एकदा आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी टाकून हे मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे। असं तुम्ही 2 ते 3 वेळेला करू शकता। त्यामुळे नारळाचा जो अर्क आहे किंवा रस आहे, किंवा बरेच जण याला दूध म्हणतात, तर हा सगळा व्यवस्थित निघून येतो। तर इथे कोरडं झालेलं मिश्रण पुन्हा एकदा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता थोडंसं पाणी टाकायचं आहे। मिश्रण व्यवस्थित वाटलं जाईल इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्सरला मी फिरवून घेते। फिरवून घेतलेलं मिश्रण पुन्हा एकदा आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे। तर इथे घातलेलं मिश्रण पुन्हा एकदा मी व्यवस्थित असं गाळून घेतलेलं आहे, याच्यातील सगळा रस काढून घेतलेला आहे आणि मिश्रण अगदी छान कोरडं झालेलं आहे। तर इथे मी 2 वेळाच हे मिश्रण मिक्सरला फिरवलेलं आहे, तर तुम्ही 3 वेळासुद्धा फिरवून घेऊ शकताय। आणि हा जो राहिलेला चोथा आहे तर तो तुम्ही फेकून देऊ शकताय, किंवा तुम्हाला हवं असेल तर एखाद्या ग्रेव्हीच्या भाजीमध्ये घातला तरी सुद्धा चालू शकतं।
तर इथे नारळ आणि त्यासोबत वापरलेल्या सगळ्या साहित्याचा रस आपण काढून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय अगदी एक पाव पातेलं किंवा साधारण 1-2 ग्लास हा रस जो आहे निघालेला आहे। तर आता अगदी पातेलभर ही सोलकढी आपल्याला बनवायची आहे। तर हॉटेलमध्ये या पद्धतीने अगदी थोडासा नारळ वापरून अगदी भरपूर प्रमाणामध्ये ही सोलकढी बनवली जाते। तर ते सिक्रेट वापरून आज आपण ही सोलकढी बनवत आहोत। सोलकढीचं प्रमाण वाढवण्यासाठी हॉटेलमध्ये खास गोष्ट वापरली जाते आणि ती गोष्ट म्हणजे ताक। तर या ताकाचा वापर करून अगदी थोडासा नारळ वापरून ही सोलकढी भरपूर प्रमाणामध्ये केली जाते। तर इथे मी अर्धा लिटर हे ताक घेतलेलं आहे। वाटीभर खोबरं होतं त्यासाठी अर्धा लिटर ताक घेतलेलं आहे। तर इथे तुम्ही 1 लिटर ताकाचा वापर केला तरी चालू शकतं किंवा तुम्हाला जर कमी प्रमाणात करायचं असेल तर अगदी 1 ते 2 ग्लास ताक तुम्ही इथे वापरला तरी सुद्धा चालू शकतं। तर हे ताक अगदी ताजं आणि गोड असावं। 1 ते 2 दिवसापूर्वीचं ताक इथे अजिबात वापरायचं नाही आहे किंवा तुमच्याकडे जर ताक नसेल दही असेल तर दह्याचा वापरसुद्धा तुम्ही इथे करू शकताय। साधारण 1 ते 2 वाटी दही घ्यायचं आहे, त्यामध्ये पाणी टाकून छान ढवळून किंवा घुसळून घ्यायचं आहे। तुम्ही अगदी मिक्सरला फिरवला तरी चालू शकतं। दही घेताना साधं घ्यायचं आहे, मलाईचं दही घ्यायचं नाही आहे, नाहीतर मग त्याचं लोणी सोलकढीवरती दिसायला लागेल आणि दहीच्या गुठळ्या अजिबात राहता कामा नयेत किंवा जर साईचे कण असतील तर ते सुद्धा येता कामा नयेत। तर यासाठी काय करायचं आहे, दही घुसळून घेतल्यानंतर गाळणीने गाळून मग ते ताक तुम्ही यामध्ये वापरला तरी चालू शकतं। घेतलेलं सगळं ताक या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि आता या सोलकढीचा रंग तुम्ही बघू शकताय अगदी परफेक्ट आलेला आहे। यामध्ये अजून आपण कोकम आगळ घातलेलं नाही आहे, तर अगदी परफेक्ट असा रंग आलेला आहे। आणि आता याच्यामध्ये आपल्याला कोकम आगळ घालायचं आहे। 2 चमचे इथे मी कोकम आगळ घेतलेलं आहे। तर आता हे घातलेलं सगळं साहित्य या मिश्रणामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता या सोलकढीचा रंग तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा रंग आलेला आहे आणि अगदी परफेक्ट अशी सोलकढी आपली बनून तयार झालेली आहे। तर हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याची चव बघायची आहे। जर तुम्हाला अजून साखर किंवा मीठ यामध्ये लागत असेल तर घालून पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्या आणि याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे। पण तुम्हाला जर यापेक्षा पातळ करायची असेल तर तुम्ही अजून थोडंसं ताक घालू शकता किंवा यामध्ये थोडंसं तुम्ही फ्रीजमधलं किंवा माठातलं पाणी घालू शकता किंवा अगदी बर्फाचे खडे जरी घातला तरी चालू शकतं। तर इथे मी वापरलेलं जे ताक होतं ते अगदी थंडगार होतं। तर ही सोलकढी मी लगेचच सर्व करू शकते। तर तुम्ही ही सोलकढी काही वेळ फ्रीजमध्ये ठेवून प्यायला घेतला तरी चालेल किंवा अगदी लगेच पिणार असाल तर यामध्ये थोडासा बर्फ टाकून पिला तरी चालू शकतं। तर आता ही सोलकढी व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घालून ही सोलकढी मी पुन्हा एकदा छान अशी मिक्स करून घेते। तर इथे तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी ही सोलकढी आपली बनून तयार आहे। अगदी मोजक्या कमी साहित्यामध्ये झटपट फारच चविष्ट संपूर्ण कुटुंबाला पुरेल अशी ही सोलकढी आपण बनवून तयार केलेली आहे। तर ही सोलकढी आता आपण सर्व करूयात। सुंदर रंगाची मस्त चवीची ही सोलकढी तयार आहे। मोजक्या कमी साहित्यामध्ये झटपट फारच चविष्ट संपूर्ण कुटुंबाला पुरेल अशी ही सोलकढी या पद्धतीने या उन्हाळ्यामध्ये जरूर बनवून बघा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।